गुड मॉर्निंग, हर हर महादेव. आणि ही बॅडमिंटन खेळते बघा, हे आमचं हे पण बघू शकता, लोगो बनवून घेतलेला आहे आम्ही. हे सगळ्यांचे टी शर्ट आहे ना, आणि मागच्या बाजूने पण असाच एक मोठा लोगो आहे त्याचा स्वतःचा लार्ज साईज. तर थोडक्यात आमची ही जी टीम बनलेली आहे, आता हे ग्राउंड पण बघू शकतो मागे जाळी. आम्ही प्रॉपर इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे गेम खेळतो आणि आता जवळजवळ 2 वर्ष लागले आम्हाला या स्टेजपर्यंत पोहोचायला. आम्ही एक अगोदर जेव्हा सुरू केलं तर आमचं एक पार्किंग एरिया आहे, तर त्यांनी सुरू केलं. मग त्याच्यानंतर मी जॉईन झालो, मग आम्ही बरेच खेळायचो. मग संतोष भाई आले, मग है ना, ते सेकंड फाउंडर मेंबर आहे. त्यानंतर आम्ही तिकडे सुरू केलं, तर मग आम्हाला इकडे ग्राउंड. विशाल भाई हे ऑलरेडी स्पोर्ट्समॅन आहे, क्रिकेट टीम आहे यांची, मुंबई लायन्स ना, मुंबई लायन्स नावाने टीम आहे. ते टीमचे हेड आहे, कोच आहे, कॅप्टन आहे, सर्व काही आहे. आणि ते पण आमच्याकडे जॉईन झाले सॅटर्डे संडे. हा जो गेम सुरू केल्यापासून आमच्या जिंदगीचा कायापालट झाल्यासारखं आम्ही महसूस करतो आजच्या डेटला. ज्या पद्धतीने या गेममुळे आपलं हेल्थ प्लस एक स्ट्रेस फ्री असं दिवस आमचा निघतो. त्यामुळे आणि एक वाईट वळणापासून किंवा मुलांच्यासाठी म्हणतोय, खास करून मुलांना वाईट वळणापासून आपल्याला हे करायचं असेल तर ह्या खेळामध्ये आपल्या मुलांना पार्टिसिपेट करण्यासाठी खेळण्यासाठी प्रवृत्त करावं अशी माझी इच्छा आहे. संतोष भाई, चला गोल्ड प्लेअर पहिला. थँक्यू सर. थोडंसं पुढे येऊ शकतो. या गेमची जी नशा आहे ती अप्रतिम आहे. या गेमची जी सुरुवात आहे ती आम्हाला शेळके साहेबांचं फार मोठं याच्यामध्ये योगदान आहे. आणि त्यानंतर शेळके साहेबांनी आम्हाला बऱ्याच या गेमबद्दल बारकावे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पूर्णपणे आम्हाला शिकवल्या. सुरुवातीला आम्ही आमचं पार्किंग एरिया तिथे खेळत होतो. त्या एरियामध्ये आम्हाला खूप छान आनंद मिळायचा. आणि माझं तर बरंचसं मन तिकडेच होतं खेळायचं, परंतु सरांनी आम्हाला सजेस्ट केलं की हे जे ग्राउंड आहे इंटरनॅशनल ग्राउंड आहे, त्याप्रमाणे आम्ही आखवलं. हे सरांनी आखवलं. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा खेळायला, कारण की तिथे ओपन खेळण्याची आम्हाला सवय झालेली होती. परंतु इथं आल्यापासून या गेममध्ये इतकं काही आमची इम्प्रूव्हमेंट सरांनी करून घेतली, सराव करून घेतला, व्यवस्थित सर्वांना शिकवलं प्रॉपर. मला तर खूप त्यांनी सांगितलं की संतोष असं नाही, असं खेळायचं, तसं नाही, तसं खेळायचं. सर्वांनी गोकुळांचं पण योगदान आहे. माझे मित्र जे आहे सोनवणे साहेब, दांडेकर साहेब, विशाल साहेब यांनी पण बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. एकमेकाला आम्ही प्रोत्साहन करतो या गेममध्ये आणि मोटिवेशन करतो. हा गेम हा नुसतं आपला शारीरिक नाही, हा माइंडचा पण गेम आहे. ह्या गेममध्ये सगळे आपले जे बॉडीचे जे वेल्स आहे पूर्णपणे ॲक्टिव्ह होतात. सकाळीच आम्ही साधारण 1 ते 1.5 तास हा गेम पूर्णपणे खेळतो. आणि या गेमची नशा सकाळीच आम्हाला विदाऊट अलारामचा आम्ही सकाळीच उठतो. विदाऊट अलार्म कोड. तर कधी कधी असे झोपेत असताना सुद्धा आमचे हात असे या गोष्टी पण त्यामध्ये होऊन जातं. म्हणजे आमच्या पूर्ण शरीरामध्ये हा गेम गेलेला आहे आणि याच्यापासून आम्हाला कोणी कधी दूर करू शकत नाही. आम्ही शेवटपर्यंत हा गेम खेळणार आहोत. या गेमची नशा सर्वांना घ्यावी. खूप चांगला गेम आहे आणि मुलांनी पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं. प्रॉपर लहान मुलांना सुरुवातच जर अशा गेमपासून झाली तर त्यांचं पुढचं आयुष्य फार चांगलं जाईल. कारण की आम्हाला लहान असताना या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही आणि आता ह्या मिळत आहेत, तर खूप जास्त आम्ही याच्यामध्ये आनंद मिळतो. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जसं म्हणतात ना, लहानपण देगा देवा, आम्हाला देवाने हे लहानपण दिलेलं आहे या गेममध्ये. थँक्यू सो मच. नेक्स्ट कोण? थँक्यू सर. नमस्कार. या खेळाच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे इंग्लिशमध्येही होतं तसंच हा खेळाचा प्रकार आहे. खेळल्याने शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो आणि आपलं जीवन हे प्रदीर्घ काळासाठी सुखरूप होतं. कारण कुठल्याही प्रकारचं दुखणं हे क्षणिक असतं या खेळामध्ये, परंतु जो आनंद आहे तो दीर्घकाळ चिरंतर काळ असतो. म्हणून या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण वेळ काढला पाहिजे खेळण्यासाठी, असं मला वैयक्तिक वाटतं. कारण आयुष्य अधिक सुखद करण्यासाठी आपण पैशामागे धावपळ करत असतो, परंतु जर आरोग्य ठीक ठेवायचं असेल, आरोग्य योग्य ठेवायचं असेल तर आपण निश्चितच खेळ खेळला पाहिजे. आणि खेळ खेळण्यासाठी कुठल्याही वयाचं बंधन नसतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खेळ खेळू शकतं, जेणेकरून आपल्या आरोग्याचं व्यवस्थित आपल्याला संगोपन करता येईल. तर मला या खेळाच्या माध्यमातून खेळताना खूप आनंद वाटतो. म्हणून मी काही दिवस ग्राउंडवरही गेलो आणि त्यानंतरही पुन्हा या खेळामध्ये मित्रांच्या सांगण्याने म्हणा किंवा माझ्या वैयक्तिक विचारांनी म्हणा पुन्हा या ठिकाणी जुळलो. तर मी निश्चितच या पॅराडाईज टीमचे आभार व्यक्त करतो की या ठिकाणी या
फाउंडर मेंबरांनी या खेळण्याचे आयोजन केलं आणि या मुलांना प्रेरणा मिळेल आणि ज्या व्यक्तींच्या मनांमध्ये ज्या सुप्त इच्छा आहेत की खेळायला त्यांना व्यासपीठ मिळालं नाही किंवा संधी मिळाली नाही, त्यांना या ठिकाणी खेळण्याची संधी निश्चितच उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. 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 नवडे साहेब आलो. नमस्कार. या गेमचा खास फायदा म्हणजे मेंटली स्ट्रॉंग, फिजिकली पण स्ट्रॉंग होतोच. मेंटली स्ट्रॉंगने तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट होतं आणि हे गेममुळं ब्रेन पण काम तितक्याच पद्धतीने करते. फिजिकली तुमची ॲक्टिव्हिटी मुवमेंट जास्त असल्यामुळे फिजिकली ते स्ट्रॉंग राहतं. त्या हे जी गेम स्टार्ट करण्यामागे जे फाउंडर मेंबर आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि टीममध्ये आम्हाला घेतलं आणि आम्हाला सुद्धा एक खेळाचं एक वेळ लावलं, त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. गुड मॉर्निंग, मैं विशाल शाह. हिंदी बोल सकते एक स्पोर्ट्समैन होने की वजह से मैं ये रिलेट कर सकता हूँ कि स्पोर्ट्स और हेल्थ ये दोनों साथ में जाते हैं, क्योंकि जो स्पोर्ट्समैन होता है वो हेल्दी होता है. आज मैं एक क्रिकेटर हूँ, मेरी खुद की क्रिकेट की टीम है और ऐसा हुआ कि नासिक में आने के बाद हमको क्रिकेट खेलने के लिए सिर्फ वीकेंड मिलता था, सैटरडे और संडे खेलने के. और ड्यूरिंग द वीक मंडे से लेके फ्राइडे तक हमारे पास कोई एक्टिविटी इन स्पोर्ट्स नहीं था. और जब से मैं ये सोसाइटी में आया हूँ मैंने देखा कि ये स्मैशिंग पैराडाइज जो हमारा फैमिली है वो खेलता था. मैं उनको आते जाते हमेशा देखता था हर समय. और कहीं ना कहीं जाके मेरी वाइफ ने मेरे को पुश किया कि विशाल तू क्यों नहीं जाके ज्वाइन कर लेता हूँ. तो मैं उनको हमेशा बोलता था यार नहीं, मैं बैडमिंटन खेलता नहीं हूँ, मेरे को तो क्रिकेट का शौक है, तो मैं बैडमिंटन कैसे खेलूँगा. तो फिर भी मेरे वाइफ के सजेशन के ऊपर मैंने बोला चलो एक बार ट्राई करने में क्या हर्ज है. तो वैसे मैं आया. शेलके सर हमारे जो थे उन्होंने मेरे को बहुत प्रोत्साहन दिया कि नहीं विशाल भाई आपको खेलना चाहिए, इसके अंदर हेल्थ के लिए बहुत सारे बेनिफिट्स हैं, मेंटली, फिज़िकली, इमोशनली, सब जगह से आप इसके अंदर आपको ये गेम आपको मदद करेगा. तो ऐसी मेरी शुरुआत हुई 2 जनवरी से लेकर. आप बिलीव करो नहीं करो, आज जब भी अपन बोलते हैं हेल्थ के लिए, ये मैंने खुद ने अपने प्रैक्टिकली खुद से अनुभव कर लिया है कि मैं जब शुरुआत किया था मैं 115 किलो था. आज 23 फरवरी है, मैंने 6 किलो वजन कम किया. वेरी गुड. तालियां. तो इसका यही मतलब है कि ये स्पोर्ट्स ऑब्वियसली फिजिकली आपको अच्छा करता ही है, बट मेंटली भी आज स्ट्रेस फ्री अपन रहने के लिए कोशिश करते हैं. आज बिजनेस में होने की वजह से स्ट्रेस ये बहुत बड़ा हमारा प्रॉब्लम है. और स्ट्रेस को अगर हमको दूर करना है तो हमको किधर न किधर इस अपने आप को इन्वॉल्व करना होता है. और मैंने अपने आप को यहाँ पर इन्वॉल्व किया. और आप बिलीव करो, मैं जो हर सैटरडे संडे जो क्रिकेट खेलने वाला था, आज ऐसा है कि मैं सैटरडे संडे क्रिकेट को छोड़ के मैं बैडमिंटन को प्रोत्साहन दे रहा हूँ. आज संडे है और आज मैं यहाँ पे खेल रहा हूँ. तो इसके लिए मैं शेलके सर को बहुत थैंक यू देता हूँ. उसके बाद गोकुल भाई जो है, जब मैंने शुरुआत की खेलने के लिए वो मेरे पार्टनर बने. और जब वो मेरे पार्टनर बने मैंने उनसे बहुत कुछ सीखा. यानी कि आज जो मेरा गेम थोड़ा बहुत भी इम्प्रूव हुआ है वो उनका क्रेडिट पूरा उनको जाता है. थोड़ा बहुत क्रेडिट संतोष भाई को जाता है, बिकॉज वो मेरे को हमेशा चैलेंज करते हैं कि भाई तो कहीं ना कहीं जाके वो जो कॉम्पिटिटिव स्पिरिट है उसके वजह से मेरा गेम कहीं ना कहीं इम्प्रूव हुआ है. और ये फैमिली को, जो हमारा स्मैशिंग पैराडाइज का जो फैमिली है, उसको मैं बहुत बहुत थैंक यू बोलता हूँ. इसीलिए नहीं कि सिर्फ ये स्पोर्ट्स के लिए उन्होंने मेरे को प्रोत्साहन दिया, इसीलिए क्योंकि कहीं ना कहीं जाके अपनी फैमिली को छोड़ने के बाद अगर अपने को किसी की ज़रूरत है तो वो है दोस्तों की. और यहाँ मेरे लिए इतने अच्छे दोस्त बन गए हैं जहाँ हम सिर्फ गेम के अलावा हम बहुत सारी चीज़ें डिस्कस करते हैं एक दूसरे से. और उसी के लिए मैं बहुत बहुत थैंक यू बोलना चाहता हूँ. थँक यू. यस. थँक्यू ऑल. की आपले 2-3 मुलं आहे बघा आपल्याबरोबर. या मुलांना बरं, असे आमच्याकडे सॅटर्डे संडेला खूप मुलं येतात खेळायला आणि त्यांना पण मी शिकवतो की त्यांना बारकावे सांगतो आणि प्रॅक्टिस करून घेतो. आता बघा, हा गेम आहे ना, एक नशा आहे, ॲडिक्शन आहे. आणि बाकीचं मोबाईलमध्ये, आजकाल मोबाईलमध्ये खूप मुलं बिझी असतात, शाळेतून गेले घरी आले त्या मोबाईलला चिटकलेलं असतात. त्याच्यापासून दूर करायचं असेल तर तुमची मेंटल हेल्थ, तुमची फिजिकल हेल्थ, तुमची इंटेलेक्च्युअल हेल्थ जर वाढवायची असेल, तुमचं जर माइंड बॉडी कोऑर्डिनेशन जर चांगलं स्ट्रॉंग बनवायचं असेल, तुमचं नर्वस नेटवर्क जर स्ट्रॉंग बनवायचं असेल, तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट जे आहे ते जर वाढवायचं असेल तर दिस इज द बेस्ट गेम. दॅट्स ऑल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर तुम्हाला अजून काहीतरी सांगेल, या खेळाचे नियम पण सांगेल. तोपर्यंत जय हिंद, जय भारत,
हर हर महादेव भवानी शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. स्टे फिट डोंट क्विट.